तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 59 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण लास्ट लेक्चरला जो न्यूक्लिअर केमिस्ट्री आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी हा टॉपिक सुरू केलेला होता, तोच आज आपण पुढे कंटिन्यू करतो आहे। लास्टच्या लेक्चरमध्ये 58 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेलं होतं की आयसोटोप्स काय आहेत, आयसोबार्स काय आहेत, त्याचे प्रत्येकाचे फंक्शन आज आपण लास्टला एका चार्ट फॉर्मॅटमध्ये डिस्कस करणार आहोत। त्याचसोबत काही जे अजून इम्पॉर्टंट होते ते आपण जेव्हा स्ट्रक्चर ऑफ ॲटम किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर, अणूची संरचना हा जो टॉपिक पाहिलेला होता तिकडे आपण ते कव्हर केलेले होते, तिकडे आपण ते इन डिटेल अभ्यासले होते। तुमच्या नोट्समध्ये ते मेन्शन करून दिलेच जातील, पण त्याचबरोबर लास्टला एक 12च्या बुकमध्ये जो एक चार्ट दिलेला आहे आपल्याला आयसोटोप्सचा, तो सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत। आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करतोय। लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं की अल्फा पार्टिकल काय आहेत, बीटा पार्टिकल काय आहेत आणि गॅमा पार्टिकल काय आहेत, यांचं इमिशन होतं म्हणजेच काय ॲक्च्युली हे जे फेनॉमिनॉन आहे रेडिओ ॲक्टिव्हिटीचं, रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजेच आपण काय म्हणतो की एखादा न्यूक्लियस आहे, हे एक न्यूक्लिअर फेनॉमिनॉन आहे बरोबर। आता न्यूक्लिअर फेनॉमिनॉन म्हणजे काय, हे एक न्यूक्लिअर फेनॉमिनॉन आहे म्हणजे ही रिलेटेड कशाशी आहे, न्यूक्लियसशी रिलेटेड आहे, म्हणजेच केंद्रकाशी रिलेटेड आहे बरोबर। आता आपण थोडंसं इन डिटेल ना एखाद्या ॲटमचा न्यूक्लियाय असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही बुक वाचताना तुम्हाला कळेल। न्यूक्लियाय म्हणजे न्यूक्लियसमध्ये असलेले जे पार्टिकल्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, तर त्यांच्याबद्दलची चर्चा केलेली असते। आपण इथे न्यूक्लियसबद्दल डिस्कस करताना आपल्याला माहिती आहे की ॲटमच्या सेंटरला हा जो काही आहे तो न्यूक्लियस आहे, मी तो कॅपिटल एननी डिनोट केला आहे, ठीक आहे। याच्या बाजूला एक ऑर्बिट्स असतात, एक नाही अनेक अशा ऑर्बिट्स असतात ज्यांना आपण KLMN अशी नावं देतो आहे बरोबर। या ऑर्बिट्स असतात, या ऑर्बिट्सची प्रत्येकाची एक नाही का इलेक्ट्रॉन धारकता किंवा त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन सामावून ठेवले जातील ही एक लिमिट जी असते ती ठरलेली असते, जी आपण कोणत्या फॉर्म्युलेने काढतो, 2n² हा फॉर्म्युला यूज करून काढतो आहे बरोबर। पहिली ऑर्बिट n म्हणजे इथे आपण काय म्हणतो, ऑर्बिट नंबर, n डिनोट्स फॉर ऑर्बिट नंबर, किंवा जे काही कवच आहे किंवा जी कक्षा आहे त्या कक्षेचा क्रमांक म्हणजे आपण n असं म्हणतो, ठीक आहे। हे तर सगळं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे। याच्यामध्ये नाही का नील्स बोहरचं ॲटॉमिक मॉडेल डिस्कस केलं आहे, हायड्रोजन स्पेक्ट्रम डिस्कस केलेला आहे। आता थोडंसं ना न्यूक्लियसकडे जाऊयात आणि न्यूक्लियस थोडासा इन डिटेल आपण स्टडी करूयात। बघा आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन किंवा न्यूक्लियसच्या बाजूनी ज्या काही ऑर्बिट्स असतात किंवा ज्या काही कक्षा असतात त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। न्यूक्लियसमध्ये दोन पार्टिकल्स असतात, कोणते दोन पार्टिकल, पहिले असतात प्रोटॉन आणि दुसरे असतात न्यूट्रॉन आहे बरोबर। प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, स्पेलिंग चुकली का, न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन पार्टिकल्स असतात। मग आता एक आपल्याला एक नाही का एक साधा एक रूल म्हणूयात आपण, तो आपल्याला माहिती आहे की जेव्हा सिमिलर चार्जवाले पार्टिकल एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये काय होतं, रिपल्शन होतं का, तेव्हा त्यांच्यामध्ये रिपल्शन होतं म्हणजे ते एकमेकांना दूर ढकलतात आहे बरोबर। आता इथे साधी गोष्ट आहे, न्यूक्लियसमध्ये कोणते दोन पार्टिकल्स आहेत, एक प्रोटॉन आहे आणि एक न्यूट्रॉन आहे, सब ॲटॉमिक पार्टिकल्स कोणते आहेत, हे सब ॲटॉमिक पार्टिकल, सब ॲटॉमिक पार्टिकल। आत्तापर्यंत आपण डिस्कस करत आलो की न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहे, केंद्रकामध्ये प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉन आहेत, त्याच्या बाहेर इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये वर्तुळाकार मार्गाने फिरतायत, एनर्जी जास्त झाली की बाहेरच्या कक्षेत जात आहेत, पुन्हा एनर्जी इमिट करून या आतमधल्या कक्षेमध्ये येत आहेत, एनर्जी इमिट करतात रॅडिएशनच्या फॉर्ममध्ये। ते रॅडिएशन ज्या वेवलेंथचे किंवा ज्या तरंगलांबीचे, ज्या फ्रिक्वेन्सीचे असतील त्याच्यानुसार त्यांचा कलर ठरतो, कोणत्या स्पेक्ट्रममध्ये येतात तर ते ठरतं। हे ऑलरेडी डिस्कस करून झालं आहे। न्यूक्लियसमध्ये आपण हे अजून डिस्कस केलेलं नव्हतं। जर का प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत यांना आपण सब ॲटॉमिक पार्टिकल असं म्हणतो। प्रोटॉनवरती कोणता चार्ज असतो, प्रोटॉनवरती चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि न्यूट्रॉनवरती चार्ज कोणताच नसतो, म्हणजे न्यूट्रॉनवरती कोणताच चार्ज नाही आहे, ते कसे आहेत, चार्जलेस असं म्हणूयात किंवा आपण त्यांना नाही का कोणताच चार्ज नसलेले, म्हणजे ते स्टेबल आहेत, ठीक आहे, पॉझिटिव्हही नाही आहे आणि निगेटिव्ह नाही आहे, कोणताच चार्ज नसलेले एलिमेंट आहेत, ठीक आहे। हे झाले न्यूट्रॉन। मग जेव्हा इथे प्रोटॉनमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि अजून एक गोष्ट, आपण जर का एखादा ॲटम घेतला, ॲटम घेऊयात आपण हेलियमचा,
हेलियमचा ॲटम घेतला, हेलियमचा ॲटॉमिक मास आहे, अणुवस्तुमानांक आहे 4 आणि अणुक्रमांक आहे 2 आहे बरोबर. अणुक्रमांक किंवा एखादा अणू कोणत्या मूलद्रव्याचा आहे किंवा एखादा ॲटम कोणत्या एलिमेंटचा आहे हे आपण कशाच्या आधारावर डिसाईड करतो? आपण डिसाईड करतो त्याच्यामध्ये असलेल्या प्रोटॉनच्या संख्येवरती, म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन डिसाईड करतात. काय डिसाईड करतात? की तो ॲटम कोणत्या एलिमेंटचा आहे, कोणत्या मूलद्रव्याचा तो अणू आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. मग आता इथे हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2. ॲटॉमिक नंबर 2 आहे म्हणजे हेलियममध्ये नंबर ऑफ प्रोटॉन सुद्धा किती असतील? नंबर ऑफ प्रोटॉन सुद्धा किती असणार आहेत? 2 असणार आहेत. प्रोटॉनवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग मी जर का इथे असं म्हटलं की हा एक प्रोटॉन आहे, ॲटममध्ये असलेला हा एक प्रोटॉन आहे बरोबर. आता आपण न्यूट्रॉनची संख्या आपल्याला काढायची, हेलियम या ॲटममधली. हेलियमचं ॲटॉमिक मास किती आहे? 4 आहे. ॲटॉमिक नंबर 2 आहे. मग आपण न्यूट्रॉनची संख्या कशी काढतो? A-Z. ए म्हणजे ॲटॉमिक मास किती आहे? ॲटॉमिक मास 4 आहे. -Z म्हणजे ॲटॉमिक नंबर 2 आहे. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या पण किती येणार आहे? 2. हा झाला आपला हेलियमचा न्यूक्लियस. इथंपर्यंत क्लिअर आहे? हा झाला हेलियमचा न्यूक्लियस. म्हणजे प्रोटॉन प्रोटॉन, न्यूट्रॉन न्यूट्रॉन. आता डिस्कस करूयात. मला सांगा प्रोटॉनवरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. मग दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज असलेले पार्टिकल जर का एकाच न्यूक्लियसमध्ये आहेत तर तो न्यूक्लियस एक्झिस्ट कसा करतोय? प्रश्न आहे ना हा पडणारा, की जर का दोघांकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, एकच चार्ज आहे, तर त्यांनी तर एकमेकांना दूर ढकलायला पाहिजे, त्यांचं रिपल्शन झालं पाहिजे त्या ॲटमचं. पण तसं होत नाही. का नाही होत? कारण जेव्हा कोणतेही 2 ॲटम, 2 मॉलिक्यूल किंवा कोणतेही 2 अणू किंवा रेणू एकमेकांशी जोडले गेलेले असतात तेव्हा ते जोडले गेलेले असतात कोणत्या तरी बॉन्डच्या सहाय्याने. आहे इथंपर्यंत क्लिअर? ते कोणत्या ना कोणत्या तरी बॉन्डच्या सहाय्याने एकमेकांशी जोडले गेलेले असतात. मग यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो किंवा यांच्यामध्ये जो काही केमिकल बॉन्ड झालेला असतो किंवा जो फोर्स बॉन्ड आहे, कोणता तरी बंध आहे, म्हणजे कोणत्या तरी फोर्सनी त्यांना जोडून ठेवलेला आहे बरोबर. मग न्यूक्लियसमध्ये जो फोर्स असतो त्या फोर्सला आपण म्हणतो न्यूक्लिअर फोर्स. त्या फोर्सला आपण म्हणतो न्यूक्लिअर फोर्स. इथंपर्यंत क्लिअर का? इथंपर्यंत क्लिअर. आता मला सांगा इथे बॉन्ड किंवा हा जो फोर्स आहे तो कोणत्या कोणत्या पार्टिकलमध्ये असणार आहे? करूयात डिस्कस ते सुद्धा. हे सब ॲटॉमिक पार्टिकल आहे हे तर लक्षात ठेवाल तुम्ही. बघा पहिलं प्रोटॉन एकमेकांना जवळ ओढून घेतील आहे बरोबर, अट्रॅक्ट करतील. न्यूट्रॉन एकमेकांना अट्रॅक्ट करतील. पुन्हा म्हणजे बघा प्रोटॉन पहिलं झालं, नंतरचं झालं न्यूट्रॉन. नंतर आपण डिस्कस केलं हा प्रोटॉन हा न्यूट्रॉनला अट्रॅक्ट करेल म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनमधलं झालं. पुन्हा हा प्रोटॉन या न्यूट्रॉनला अट्रॅक्ट करेल. आहे क्लिअर? म्हणजे प्रोटॉन एकमेकांना पण अट्रॅक्ट करतायत, हे दोघे या दोघांना पण अट्रॅक्ट करताय, हा सुद्धा या दोघांना अट्रॅक्ट करतोय, पण न्यूट्रॉन सुद्धा या प्रोटॉनला अट्रॅक्ट करतातच की आहे बरोबर इथंपर्यंत. मग हा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण नाव देतो न्यूक्लिअर फोर्स. आणि न्यूक्लिअर फोर्समुळे आपला जो न्यूक्लियस असतो किंवा जे केंद्रक असतं ते अस्तित्वात असतं, ते एक्झिस्ट करत असतं, ते अस्तित्वात असतं. मग न्यूक्लिअर फोर्सला या चार्जचा काही फरक पडत नाही का? नाही पडत, म्हणून तर तो न्यूक्लियसमध्ये असतो आणि म्हणून इथे हाच फोर्स काम करत असतो. कारण न्यूक्लिअर फोर्सला चार्जशी काहीसुद्धा घेणं देणं नसतं. चार्ज कोणता का असे ना, त्याला फक्त एवढं माहीत असतं की त्या पार्टिकल्सना आपल्याला बांधून ठेवायचे. रिपेल करतील, नक्कीच रिपेल करतील, पण जेव्हा त्यांच्यामधलं डिस्टन्स ना एका लिमिटपेक्षा जास्त वाढेल, ठीक आहे, जेव्हा ते अगदी एकमेकांच्या जवळ असतील तेव्हा त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर फोर्स काम करणार आहे, जो ॲटममध्ये करतो, त्याच्या न्यूक्लियसमध्ये करतो. क्लिअर हा मुद्दा सगळ्यांना? पहा पुन्हा एकदा आपण रिपीट करूया, थोडंसं डिफिकल्ट आहे, कन्फ्युजिंग आहे.
आपण एवढं ॲटॉमिक स्ट्रक्चर डिस्कस केलेलं आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चरवरून बाहेर इलेक्ट्रॉन आहेत, मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत न्यूक्लियसमध्ये. मग प्रोटॉन हे तर पॉझिटिव्ह चार्जवाले पार्टिकल आहेत, मग त्यांनी एकमेकांना रिपेल करायला हवं, एकमेकांना बाजूला ढकलायला हवं. असं जर का झालं तर हा न्यूक्लियस जो आहे, हे जे केंद्रक आहे ते अस्तित्वातच राहणार नाही. पण तसं होत नाही. तसं होत नाही कारण त्याच्यामागे एक रिझन आहे. प्रोटॉन प्रोटॉनमध्ये किंवा न्यूट्रॉन न्यूट्रॉनमध्ये, प्रोटॉन न्यूट्रॉनमध्ये एक फोर्स कार्यरत असतो, एक वेगळ्या प्रकारचा बंध असतो, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर फोर्स किंवा न्यूक्लिअर बॉन्ड असं म्हणतो. ठीक आहे. मग हा जो न्यूक्लिअर बॉन्ड आहे आणि इतर आपण ज्या काही केमिकल रिॲक्शन्स पाहतो, म्हणजे थोडक्यात न्यूक्लिअर बॉन्ड किंवा न्यूक्लिअर फोर्स केव्हा काम करणार आहे, जेव्हा तिकडे न्यूक्लिअर रिॲक्शन होईल, जेव्हा तिकडे न्यूक्लिअर रिॲक्शन होणार आहे. इथंपर्यंत तर क्लिअर आहे सगळ्यांना. इकडे आहे न्यूक्लिअर रिॲक्शन. इथे आपण डिस्कस करूया तर केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन्स ना हा एक खूप मोठा चॅप्टर आहे, जो आपल्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये फार महत्त्वाचा आहे. आपला सिलेबस फक्त जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि आरोग्यशास्त्र, हेल्थ अँड डिसीजेस एवढंच जरी म्हटलेलं असलं तरी याच्यामध्ये बरेचसे सब पार्ट येतात, जे आपण पुढे याच्यावरचे PYQs सुद्धा डिटेल्ड डिस्कशन याचं घेणार आहोत. ठीक आहे. या रेकॉर्डेड फॉर्ममध्येच असेल ते. केमिकल रिॲक्शन एक वेगळा टॉपिक आहे, पण इथे बेसिक डिफरन्स समजून घेऊयात की हा जो न्यूक्लिअर फोर्स आहे तो कोणामुळे आहे, न्यूक्लिअर रिॲक्शनमुळे आहे. आणि इतर याच्यामध्ये असलेला जो फोर्स असतो तो कोणता असतो, केमिकल बॉन्ड असतात. बरोबर आहे. इकडे कोणता आहे, न्यूक्लिअर बॉन्ड आहे. या दोघांमधला डिफरन्स काय आहे. सगळ्यात पहिला जो डिफरन्स आहे तो केमिकल रिॲक्शन्समध्ये काय होतं बघा. केमिकल रिॲक्शन्समध्ये जे तयार होणारं दुसरं प्रोडक्ट असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल ए हे प्रोडक्ट आहे, आपण A+B जर का केलं तर आपल्याला मिळत आहेत C+D. इन जनरल फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करतोय, आपण A+B रिॲक्ट केलं, यांना आपण अभिक्रियाकारके म्हणतोय, यांना उत्पादिते म्हणतोय, म्हणजेच रिॲक्टंट आणि प्रोडक्ट असं म्हणतोय. ठीक आहे. आपण जर का A+B केलं तर आपल्याला मिळणारं प्रोडक्ट किंवा उत्पादित कोणतं असणार आहे, C+D हे असणार आहे. मग केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतं, ॲटमची रिअरेंजमेंट होते, पण त्यांच्या शेअरिंगमधून होते, त्यांच्या शेअरिंगमधून होते. कोणामध्ये, केमिकल रिॲक्शनमध्ये ॲटमची जी होते ते काय होतं, एक तर ते ॲटम ब्रेक करतायत, म्हणजे त्याच्यामधला जो न्यूक्लियस इलेक्ट्रॉन आहे एखादा तो दुसऱ्याला देऊन टाकतायत आहे. बरोबर. हे कोणामध्ये होते, केमिकल रिॲक्शन्समध्ये होते. न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये कोणता फरक पडतो, न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये ना एक ॲटम डिरेक्टली दुसऱ्या ॲटममध्ये कन्वर्ट होतोय. न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये काय होतं, एक सिंगल ॲटम आहे तो डिरेक्टली दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होतोय आहे. बरोबर. आणि बाहेर काय टाकतोय, एनर्जी बाहेर टाकतो, प्लस वेगवेगळ्या पार्टिकल्सचं इमिशन करतो, जे आपण लास्ट टाइम बघितलं. याचं एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. तर फॉर एक्झाम्पल जर का आपण युरेनियमचं एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे ना, आपल्याला पुढे ते डिस्कस करायला येणार आहे. युरेनियमचं एक्झाम्पल घेतलं, युरेनियम 238 आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते मी तुम्हाला, युरेनियम 238 92 आहे याचा ॲटॉमिक नंबर. याच्यामधून अल्फा पार्टिकल इमिट झाले, इकडे न्यूक्लिअर रिॲक्शन होते, म्हणजे कुठे होणार आहे, न्यूक्लियसमध्ये होणार आहे. न्यूक्लियसमधले जे प्रोटॉन इलेक्ट्रॉन आहे, आपल्याला हा पार्ट थोडासा समजेल, स्लो जाऊयात थोडंसं. इकडून हे गेले, हे काय करतात मी ते थोरियमचा एक ॲटम तयार करतात. थोरियमचा ॲटम तयार करतात की ज्याचा ॲटॉमिक मास किती असेल, 234 एवढा ॲटॉमिक मास असेल, ॲटॉमिक नंबर असेल 90. असा थोरियम तयार करतात, प्लस एनर्जी तर बाहेर टाकतातच, पण एखादा अल्फा पार्टिकल आणि त्याच्यासोबत एखादा गॅमा पार्टिकलसुद्धा बाहेर टाकू शकतात. क्लिअर का हा मुद्दा. म्हणजे इथे काय झालं बघा, एक ॲटम डिरेक्ट दुसऱ्या ॲटममध्ये कन्वर्ट झाला. इकडे काय होतं, बऱ्यापैकी शेअरिंग होतं आणि एक वेगळं असं कंपाऊंड तयार होतं, संयुग तयार होतं. हा झाला पहिला डिफरन्स. नंतरचा डिफरन्स हा की केमिकल रिॲक्शनमध्ये फक्त हा जर का एखादा ॲटम आहे, या त्याच्या बाहेरच्या शेल आहेत आणि ही त्याची आउटर मोस्ट शेल आहे. हा एक अणू आहे, केंद्रक आहे, केंद्रकाच्या बाहेरच्या या 2 कक्षा आहेत, ही सगळ्यात बाहेरची कक्षा आहे. मग केमिकल रिॲक्शनमध्ये आउटर मोस्ट शेलमध्ये जो इलेक्ट्रॉन असतो, अणूच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये जो इलेक्ट्रॉन असतो, तोच इलेक्ट्रॉन फक्त केमिकल रिॲक्शनमध्ये रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतो.
येतोय मुद्दा लक्षात? कोणामध्ये? केमिकल रिॲक्शनमध्ये. न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये ना सगळेच्या सगळे पार्टिकल महत्त्वाचे असतात, प्रोटॉनसुद्धा महत्त्वाचे असतात, प्रोटॉनसुद्धा महत्त्वाचा रोल प्ले करतात, सोबत इलेक्ट्रॉनसुद्धा करतात, कारण न्यूक्लियसमध्ये होणारी रिॲक्शन आहे त्याच्या सबॲटॉमिक पार्टिकल्सशी रिलेटेड आहे ती, आणि तिकडे तिन्हीही पार्टिकल सारख्याच प्रमाणात इन्व्हॉल्व झालेले असतात, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. क्लिअर का हा मुद्दा? आहे इथंपर्यंत? हा झाला दुसरा डिफरन्स. तिसरा डिफरन्स असा येतो की केमिकल रिॲक्शनमध्ये इतर जे काही असतात नाही का, म्हणजे टेम्परेचर असेल किंवा एखाद्या पदार्थाची डेन्सिटी असेल किंवा इतर असे जे काही फिजिकल फॅक्टर्स आहेत ना, त्या फिजिकल फॅक्टर्सचा फरक केमिकल रिॲक्शनमध्ये पडतो. केमिकल रिॲक्शनमध्ये टेम्परेचरसारख्या, डेन्सिटीसारख्या, ह्युमिडिटीसारख्या या ज्या काही फिजिकल फॅक्टर्स आहेत त्यांचा फरक पडतो. न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये तसं काही होत नाही. इकडे त्या गोष्टींचा म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा कोणताही फरक या रिॲक्शनमध्ये पडत नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, केमिकल रिॲक्शनमध्ये जी एनर्जी तयार होतीये, एनर्जी जी तयार होते, आपण डिस्कस केलं फिजिकल केमिकल प्रॉपर्टीजचा फरक इकडे पडतोय, इकडे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीजचा फरक, केमिकल प्रॉपर्टीजचा फरक पडत नाहीये. आहे बरोबर? केमिकल रिॲक्शन्समध्ये जी एनर्जी तयार होतीये, ठीक आहे, म्हणजे एनर्जी, काही रिॲक्शन अशा असतात की ज्या कशा असतात, एक्झोथर्मिक असतात, उष्मादायी रिॲक्शन असतात. आपण इथे ब्रॅकेटमध्ये म्हणूयात तुम्हाला लक्षात येण्यासाठी, एक्झोथर्मिक किंवा आपण त्यांना उष्मादायी असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामधून काय हीट बाहेर पडणारे, एनर्जी बाहेर पडणारे असं आपण कन्सिडर करूया. केमिकल रिॲक्शनमध्ये एनर्जी कमी प्रमाणात बाहेर पडते. आहे बरोबर? न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये खूप जास्त प्रमाणात एनर्जी बाहेर पडते, अतिशय जास्त प्रमाणात एनर्जी बाहेर पडते. ठीक आहे, हा एक बेसिक डिफरन्स लक्षात आला का? अजून काही राहिला आहे का? आपण पाहून घेऊयात फक्त. नाही, दॅट्स इट. एवढंच होतं, हाच एवढा डिफरन्स होता जो आपण आत्ता डिस्कस केला. याच्यामध्ये कोणताही एखादा मुद्दा राहिलेला नाही आहे. 12च्या बुकमधून हा टॉपिक आपण करतोय प्रिपेअर, आपल्याला जेवढा काही गरजेचं आहे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी. कारण तिकडचा जो न्यूमेरिकलवाला म्हणा किंवा इतर जो काही नाही का इक्वेशन्स वगैरे ते आपल्यासाठी गरजेचे नाही आहेत. आपल्याला तिकडचा जो थेरॉटिकल पार्ट आहे तोच आपल्याला करणं गरजेचं आहे. हा एक बेसिक डिफरन्स लक्षात आला आहे केमिकल रिॲक्शन आणि न्यूक्लिअर रिॲक्शनमधला. हा एक तर आपल्याला हा तर प्रश्न पडला नसेल की जर का न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्जवाले प्रोटॉन आहेत तर मग ते कसं अट्रॅक्ट होऊन राहतं, एकत्रितपणे कसं बांधून ठेवतात का? कारण तिकडे कोणता फोर्स काम करत असतो? न्यूक्लिअर फोर्स काम करत असतो. आणि न्यूक्लिअर फोर्स हा एक असा फोर्स आहे ज्याला चार्जेसशी, म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे याच्याशी काही घेणं देणं नसतं. फक्त एकच काम माहिती आहे की एका ठराविक अंतरावर जर का ते पार्टिकल असतील तर त्यांना एकमेकांशी बांधून ठेवणं हे त्याचं काम असतं. क्लिअर हा मुद्दा न्यूक्लिअर फोर्सेसवाला आणि पहिलावाला. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे, आपण स्टॅबिलिटी पाहिली, स्टॅबिलिटी स्थिरता पाहिली ॲटम्सची. ॲटम स्थिर होण्याचा प्रयत्न का करतात किंवा त्याचा एखादा नाही का असं रिझन काय आहे की त्यांना स्टेबल व्हायचं आहे. स्टेबल तर व्हायचं आहे पण ॲक्च्युली स्टॅबिलिटीचं खरं रिझन आहे स्थिरता, की त्यांना न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो मेंटेन करायचा असतो. स्टॅबिलिटी म्हणजे त्यांना काय करायचं आहे? स्टॅबिलिटी म्हणजे त्यांना त्यांच्यामध्ये असलेला प्रोटॉनचा आणि न्यूट्रॉनचा रेशो मेंटेन करायचा आहे. आता तो कसा करायचा? एक साधा आणि सोपं, त्याच्यासाठी ना आपण एक स्टॅबिलिटी बेल्ट बघूयात. ठीक आहे, आपल्याला 12च्या बुकमध्ये ती कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे स्टॅबिलिटी बेल्टची, म्हणजे स्थिरता पट्टा. आता असं मी मराठीत सांगते, तिकडे त्यांनी काही मराठीमध्ये एक्सप्लेन करून दिलेले नाही आहे आपल्याला, पण स्टॅबिलिटी बेल्ट लक्षात ठेवा. स्टॅबिलिटी बेल्ट म्हणजे काय बघूयात, डिस्कस करूयात. ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये हा झाला, आपण एक ग्राफ ड्रॉ केला आहे बरोबर. इथे असणार आहे 0 आहे, नंबर घेऊयात आपण 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 अँड सो ऑन. सेम इकडे सुद्धा तेच असतील, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. हा पुढे कंटिन्यू. आता व्यवस्थित लक्ष द्या.
स्टॅबिलिटी बेल्ट म्हणजे आपण जर का ग्राफ काढला ना, तर जसजसा ॲटॉमिक नंबर वाढतोय तसतशी त्याच्यामधली प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या पण वाढत जायला हवी. हा फारच वाकडा गेला नाही का? आहे क्लिअर? त्याच्यामधली प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या सुद्धा वाढत जायला हवी. आता इकडे हा मुद्दा आहे, स्टॅबिलिटी बेल्ट म्हणजे असा एक बेल्ट असतो. एक मिनिट फक्त. स्टॅबिलिटी बेल्ट म्हणजे आता ते ग्राफ फॉर्मॅटमध्ये ना आपल्याला थोडंसं व्यवस्थित समजतं. मी तुम्हाला एक इथे दाखवते लास्टला, किंवा ठीक आहे इकडे तुम्हाला दाखवते मी ते स्टॅबिलिटी बेल्टचे. तुमच्या नोट्समध्ये ते इमेज आपण हे करूयात, ॲड करूयात. लक्ष द्या व्यवस्थित. स्टॅबिलिटी बेल्ट जेव्हा एखादा ॲटम स्टेबल असा आहे असं आपण केव्हा म्हणतो, लास्टमध्ये डिस्कस केलेलं होतं. आता इथे आपल्याला मॅजिक नंबर ही एक कन्सेप्ट पाहायची आहे. त्याच्यासाठी मी हे पुन्हा एक्सप्लेन करते. बघा, जेव्हा एखाद्यामधली प्रोटॉनची संख्या, इकडे आपले न्यूट्रॉन्स आहेत, इकडे आपले प्रोटॉन्स आहेत. क्लिअर का? जेव्हा एखाद्या ॲटममध्ये न्यूट्रॉनची संख्या पण 20 आहे, प्रोटॉनची संख्या सुद्धा 20 आहे बरोबर, अशा वेळी तो काय आहे? स्टेबल आहे. जेव्हा एखाद्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या 40 आहे बरोबर, या स्टॅबिलिटी बेल्टवरती तो आला आणि इथून पुढे त्याच्यामध्ये ही संख्या सुद्धा किती आहे? एवढीच आहे. अशा वेळी काय होतं ना, तो एलिमेंट किंवा ते मूलद्रव्य स्टेबल आहे, स्थिर आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे. मग स्थिर नाही आहे अशा वेळी काय करणार? जे जे इलिमेंट या बेल्टवरती आहेत किंवा या बेल्टच्या थोडे आजूबाजूला आहेत, असे जे एलिमेंट आहेत त्यांना आपण स्टेबल असं म्हणतो. पण जे इकडे असलेले एलिमेंट आहेत ते स्टेबल आहेत का? नाही आहेत, ते अनस्टेबल आहेत. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, 20 पर्यंत सुरुवातीचे त्यांच्यामध्ये तर ते एकदम पूर्ण स्टेबल आहे बरोबर. नंतर जेव्हा आपण अगदी पुढे जातो, 20च्या पुढे आपण जेव्हा जातो, तेव्हा असे एलिमेंट येतात की ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या कमी आहे आणि न्यूट्रॉनची संख्या जास्त आहे. ठीक आहे. असे एलिमेंट सुद्धा कसे असतात? स्टेबल असतात. पण अशी कंडिशन कुठपर्यंत लागू होते? जवळजवळ 80च्या थोडंसं पुढे आपण गेलो, 83 नंबरच्या एलिमेंटपर्यंत, म्हणजे ज्यांच्याकडे प्रोटॉनची संख्या 83 वगैरे आहे ना, तिथंपर्यंत हे सगळं मॅच होऊन जातं. आहे बरोबर. पण त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर सगळे जे एलिमेंट आहेत, मग जर का आपण असं म्हणालो ना की 92 पासून पुढे सगळे एलिमेंट, सर्वात पहिलं म्हणजे लास्टवालं जे रेडिओ एलिमेंट आहे किंवा लास्टवालं जे स्टेबल एलिमेंट आहे, हेवीएस्ट स्टेबल न्यूक्लियाय. हेवीएस्ट स्टेबल न्यूक्लियाय आहे बिस्मथ. BI ने डिनोट करतो आपण त्याला, बिस्मथ. हे आहे हेवीएस्ट स्टेबल न्यूक्लियाय की ज्याचा ॲटॉमिक मास आहे 209. ज्याचा ॲटॉमिक मास आहे 209. हे सगळ्यात जड असं एकमेव स्टेबल एलिमेंट आहे बिस्मथ हे. त्याच्या बाकी पुढे सगळे जे आहेत ते कसे आहेत? इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह असणार आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह आपल्याला पुढच्या लेक्चरचा पार्ट आहे, रेडॉक्स रिॲक्शनवाला, तिकडे ते बाय मिस्टेक झालं. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे काय आहे? रेडिओ ॲक्टिव्ह लास्टवाले एलिमेंट आहे. त्याच्या पुढे सगळे कसे असणार आहेत? तर सगळे रेडिओ ॲक्टिव्ह असणार आहेत. हे तर क्लिअर का? 83 पर्यंत आहे. पुढचे सगळे कसे असणार आहेत? पुढचे सगळे स्टॅबिलिटी प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या बेल्टमध्ये येणारे ना बरेच असे असतात की ते ऑलरेडी नॅचरली रेडिओ ॲक्टिव्ह आहेत किंवा काही नॅचरली स्टेबल आहेत, काही नॅचरली अनस्टेबल आहेत. या बेल्टवर येणारे बऱ्यापैकी एलिमेंट असे असतात की जे निसर्गतः स्टेबल आहेत, स्थिर आहेत. आहे बरोबर. पण जे नाही आहेत ते काय करतील? रॅडिएशन इमिट करतील. आहे बरोबर. मग ते कशाचं, कोणत्या पार्टिकल्सचं इमिशन करतील? ऐदर अल्फा करतील, बीटा करतील किंवा गॅमा करतील. आणि या तिघांना इन डिटेल आपण यांच्या प्रॉपर्टीज सहित लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. क्लिअर का? स्टॅबिलिटी बेल्ट यांना प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा, प्रोटॉन न्यूट्रॉन नाही, न्यूट्रॉन प्रोटॉन रेशो मेंटेन करायचा आहे. याच्यासाठी हे स्टॅबिलिटी अक्वायर करण्याचा प्रयत्न करतात, स्थिरता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, बाकी काही नाही. नंतरची टर्म आहे मॅजिक नंबर्स. आता हे मॅजिक नंबर म्हणजे नेमकं काय? मॅजिक
मॅजिक नंबर कोणते कोणते आहेत ते एक लक्षात ठेवायचं. कोणते कोणते आहेत मॅजिक नंबर? 2 आहे, 8 आहे, 20 आहे, 28 आहे, त्यानंतर 126 आहे, 82 आहे. हे काय आहेत सगळे मॅजिक नंबर. अँड 1 मोर इज 50. हे सगळे काय आहेत मॅजिक नंबर. तुम्ही कसेही लक्षात ठेवा. 2, 8, 20, 28, 126, 82, 50. ठीक आहे, हे सगळे मॅजिक नंबर्स आहेत. मग मॅजिक नंबर्स म्हणजे काय? साधा आणि सोपं लक्षात ठेवायचं. ज्यांच्यामध्ये प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन यांची संख्या यांच्यामधला एक नंबर असेल तर हे काय असतात? स्टेबल एलिमेंट असतात किंवा स्टेबल न्यूक्लियाय असतात, स्थिर न्यूक्लियाय असतात. काय म्हणाले मी? हे आहेत आपले मॅजिक नंबर आहे, बरोबर. मग प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनची संख्या एखाद्या एलिमेंटमध्ये जर का यांच्यामधला एखादा नंबर असेल तर ते एलिमेंट कसं असतं? स्टेबल असतं. बघूयात आपण. लीडचं एक्झाम्पल आपण घेऊयात. लीडचा ॲटॉमिक नंबर आहे 208. ॲटॉमिक मास आहे 208. ॲटॉमिक नंबर आहे किती? 82. ॲटॉमिक नंबर आहे 82. पुन्हा एकदा बघा, डिस्कस करूयात आपण. करतोय आपण डिस्कस लीडचा ॲटॉमिक नंबर 82. ॲटॉमिक नंबर कशावरून डिसाईड होतो? नंबर ऑफ प्रोटॉनवरून. म्हणजेच ॲटॉमिक नंबर आणि नंबर ऑफ प्रोटॉन काय झाले? 82 झाले. म्हणजेच 82 आहे का याच्यामध्ये? येस आहे. न्यूट्रॉनची संख्या बघूया. तर नंबर ऑफ न्यूट्रॉन आपण कसं करणार? A मायनस Z. A म्हणजे ॲटॉमिक मास अणुवस्तू मानांक, Z म्हणजे ॲटॉमिक नंबर अणुक्रमांक. ॲटॉमिक मास आहे 208 मायनस 82 किती होतात? 621 126 आहे का न्यूट्रॉनची संख्या? मग आपण असं म्हणू शकतो का की लीड हे स्टेबल एलिमेंट आहे. लीड ही स्टेबल न्यूक्लियाय आहे. येस, हेच आहे. लक्षात ठेवायचं मॅजिक नंबर्सची कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, मला कोणत्या बुकमध्ये नाही दिले, फक्त स्टेट बोर्डमध्येही दिली आहे. सो लक्षात ठेवा मॅजिक नंबर्स 2, 8, 20, 28, 50, 82, 126. ठीक आहे, हे आहेत मॅजिक नंबर. मॅजिक नंबर म्हणजे काय की जर का एखाद्या एलिमेंटमध्ये प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन यांच्यामधली संख्या ही यांच्यापैकी एक कोणीतरी असेल तर ते काय आहे? स्टेबल एलिमेंट आहे. किती सोपं जाईल डिसाईड करायला बघा. इव्हन तुम्हाला एखादं एलिमेंट दिलं, या फॉर्ममध्ये जरी दिलं तरी तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता की हे रेडिओ ॲक्टिव्ह आहे की रेडिओ ॲक्टिव्ह नाही आहे. क्लिअर इथंपर्यंत? पुढचा मुद्दा आहे न्यूक्लिअर पोटेन्शियल. ठीक आहे, न्यूक्लिअर पोटेन्शियल म्हणजेच जे आपण आधी डिस्कस केलं ना, म्हणजे प्रोटॉनमध्ये कोणता फोर्स असेल. न्यूक्लिअर पोटेन्शियल कशा पद्धतीने एकमेकांना बांधून ठेवतील. न्यूक्लिअर फोर्समुळे ऑलरेडी ते आपलं डिस्कस करून झालेलं आहे. नेक्स्ट पॉईंट येतो आपल्या डिस्कशनचा, तो म्हणजे एक मिनिट. येस, रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजेच कोणी शोध लावला रेडिओ ॲक्टिव्ह तर कळालं की एखादा पार्टिकल स्टेबल होण्यासाठी काय करेल? कोणत्या ना कोणत्या तरी सब पार्टिकलचं इमिशन करेल आहे, बरोबर, आणि स्टेबल होईल. मग जेव्हा न्यूक्लियामध्ये ती रिॲक्शन होते, न्यूक्लिअर रिॲक्शन होते, तेव्हा तिचं कन्व्हर्जन डिरेक्ट कशामध्ये होतं? दुसऱ्या एखाद्या ॲटममध्ये होतं, दुसऱ्या एखाद्या एलिमेंटमध्ये होतं. आणि रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? अँटोनी हेनरी बॅक्वेरेल यांनी लावला. रेडिओ ॲक्टिव्हिटीचं युनिटसुद्धा आपण बॅक्वेरेल असं पण देतो किंवा क्युरी CI असं सुद्धा देतो आपण. ठीक आहे, बॅक्वेरेलसुद्धा देतो किंवा क्युरी असं सुद्धा देतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. युनिट्स एवढे नाही आहे महत्त्वाचे, ऑलरेडी आपण ते केलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे हाफ लाईफ काय असते ते. ठीक आहे, आपल्याला एकदा प्रश्न विचारलेला होता. हाफ लाईफचा ना एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कोणता लक्षात ठेवायचा फॉर्म्युला? N0/N. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता N0/N म्हणजे एकदा आपल्याला प्रश्न विचारलेला होता की ट्रिटियमचा हाफ लाईफ पिरियड हा जर का 12.5 आहे
ट्रिटियमचा हाफ लाईफ पिरियड हा 12.5 आहे. तर 25 वर्षांनंतर त्याच्यामध्ये किती नाही का त्याचं डिकेइंग किती झालेलं असेल आणि रिमेनिंग पार्ट हाफ लाईफ त्याचं किती असेल, रिमेनिंग लाईफ किती असेल, असा प्रश्न विचारलेला होता. एक साधा आणि सोपा फॉर्म्युला येतो कोणता वाला, N0/N. ठीक आहे ना. आता N0/N हा झाला पहिला फॉर्म्युला. आपण कसा काढतो तो, N0 म्हणजे त्यांनी ऑलरेडी आपल्याला किती दिलं आहे, 25 इयर्स दिलं आहे. 25 इयर्सला आपण डिवाइड केलं 12/5नी आपली व्हॅल्यू आली, किती आली, ही व्हॅल्यू असते स्मॉल एनची, ही जी व्हॅल्यू असते ती स्मॉल एनची व्हॅल्यू असते. ठीक आहे. आता आपण इथे बघूयात 2 ही व्हॅल्यू येते. ठीक आहे, 2 ही व्हॅल्यू येते. या व्हॅल्यूला आपण एका फॉर्म्युलामध्ये टाकायचं, 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर 2 आहे बरोबर. किती येते व्हॅल्यू, 1/4 आणि या 4ला आपण 4नी 1ला डिवाइड करायचं. आन्सर किती येतं आपला 0.25 हे आपला आन्सर आहे. ठीक आहे, हाफ लाईफ काढण्याचा. आता हाफ लाईफचा एक चार्ट आहे, तुम्हाला मी तो दाखवते लास्टला. जेव्हा आपण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट डिस्कस करतो ना तेव्हा ते आपण डिस्कस करूयात. आहे बरोबर. प्रत्येक नाही का सबस्टन्स टू सबस्टन्स किंवा ॲटम टू ॲटम, प्रत्येक इलिमेंट टू इलिमेंट हाफ लाईफ जे आहे ना ते चेंज होत असतं किंवा प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, सगळ्यांचं सारखं नसतं. नंतरचा पॉईंट आहे आपला डिस्कशनचा तो म्हणजे डिकेइंग. ठीक आहे, डिकेइंग मग कोणाकोणाचं, अल्फा पार्टिकल्स आहेत, बीटा पार्टिकल्स आहेत आणि गॅमा पार्टिकल्स आहेत. या तिघांचं डिकेइंग कसं होतं किंवा ते कोणता चेंज कोणता होतो त्याच्यामध्ये लास्ट टाइम तर आपण बघितलं, पण तिकडे आपण फक्त त्यांच्या प्रॉपर्टीज डिस्कस केलेल्या होत्या. इकडे आपल्याला त्यांचं होणारं जो ऱ्हास आहे, ठीक आहे, तो पाहायचा आहे. पहिला आपण डिस्कस करूयात अल्फा पार्टिकल्स. हे तर आता आधीचा डाटा हा सगळा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम्स हाफ लाईफवाला जो आहे ना सो जास्त नाही, जास्त एक्सप्लेन केलं नाही वगैरे. याच्याशी रिलेटेड आपण प्रॉब्लेम्स डिस्कस करूया, तर पुढे आपल्याला ते येणार आहेत. आपण जेव्हा फिजिक्सचे 2 लेक्चर्समध्ये 2 ते 4 लेक्चर्स लागतील आपल्याला ते प्रॉब्लेम डिस्कस करायला, सगळ्या टॉपिकचे एकदमच. ठीक आहे, सो आधी फक्त इकडे थेरॉटिकल पार्ट कंप्लीट करून घेऊयात. अल्फा पार्टिकल्स आहेत. अल्फा पार्टिकल्सच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहेत. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी की अल्फा पार्टिकल काम कोणासारखं करतात, अल्फा पार्टिकल्सलाच आपण हेलियमच्या पार्टिकल्ससारखं एक नाही का त्यांची रचना म्हणूयात किंवा हेलियमच्या पार्टिकल्ससारखं स्ट्रक्चर असतं त्यांचं किंवा त्यांच्यामध्ये असलेले ॲटॉमिक नंबर, किंवा थोडक्यात असं म्हणूयात की अल्फा पार्टिकल म्हणजेच एक हेलियमचा पार्टिकल आहे. ठीक आहे, हेलियमला आपण डिनोट कसं करतो, हेलियमला 2 आणि 4. हेलियममध्ये 4 हे काय आहे, ॲटॉमिक मास आहे, अणुवस्तुमानांक. 2 हे काय आहे, ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन आहे. ही दुसरी गोष्ट. आता इथे लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण अल्फा पार्टिकलचं डीके होतंय किंवा अल्फा पार्टिकल्सचा ऱ्हास होतोय तेव्हा एखाद्या मूलद्रव्यातून एखाद्या एलिमेंटमधून अल्फा पार्टिकलचा ऱ्हास होतोय तर काही चेंजेस होतात त्या एलिमेंटमध्ये. ठीक आहे ना, यालाच आपण म्हणतोय डिकेइंग ऑफ अल्फा पार्टिकल. डिस्कस करूया. तर एक्स हे एक एलिमेंट आहे, एक्स हे एक एलिमेंट आहे, याच्यामधून डिकेइंग झालं अल्फा पार्टिकल्सचं म्हणजे काय 2 आणि इथे काय असणार आहे 4. ठीक आहे, इकडे गेलो आपण, हा आहे अल्फा पार्टिकल, एखादं एलिमेंट आहे असं आपण कन्सिडर करूयात. या एलिमेंटमध्ये आपण ज्याचा ॲटॉमिक मास आहे 4 वगैरे, याचं जर का डिकेइंग होतंय तर इथे जो काही न्यूक्लियस असतो त्याला आपण म्हणतो पेरेंट न्यूक्लियाय. याला आपण म्हणतो पेरेंट न्यूक्लियाय. जो तयार होणारा असतो ना, वाय हा जो तयार होणारा असतो तो त्याला आपण म्हणतोय डॉटर न्यूक्लियाय. डॉटर न्यूक्लियाय. मग याच्यामध्ये चेंजेस काय काय झाले ते बघूयात. एका एक्झाम्पलच्या थ्रू आपण घेऊयात युरेनियमचं एक्झाम्पल. युरेनियमचं एक्झाम्पल घेतलं. युरेनियमचा ॲटॉमिक मास आहे 238, ॲटॉमिक नंबर आहे 82. याच्यामधून एक अल्फा पार्टिकल बाहेर पडतोय, एक अल्फा पार्टिकल बाहेर पडतोय. प्रॉपर्टीज अथवा काय चेंजेस होईल, तयार होणारं जे नवीन एलिमेंट असेल त्याचा अणुवस्तुमानांक 4नी कमी होतो. 4 आहे का,
4नी कमी होणार. अल्फा बाहेर पडतोय ना, 238 मधून 4 बाहेर पडले, 234 राहिले आणि जो अणुवस्तुमानांक आहे तो 2नी कमी होतो. म्हणजेच 82च्या ऐवजी 80 होईल आणि एक नवीन एलिमेंट आपल्याला मिळतं ज्याचं नाव असतं थोरियम. हे क्लिअर हा मुद्दा इथंपर्यंत. आणि यालाच आपण पुढे याच्यातून काय बाहेर पडला आहे, आपला एक अल्फा पार्टिकल बाहेर पडला आहे, प्लस याच्यासोबत अजून काय बाहेर पडते, खूप जास्त प्रमाणात एनर्जी बाहेर पडते, हीट बाहेर पडते. आहे क्लिअर इथंपर्यंत अल्फा पार्टिकलचं डिके. इथे आपण असे अनेक एक्झाम्पल घेऊ शकतो, रेडियमचं एक्झाम्पल घेऊ शकतो, त्यानंतर वेगळे वेगळे. मुद्दा हा लक्षात ठेवायचा आहे आपला की जेव्हा केव्हा अल्फा पार्टिकलचं डिकेइंग होतं तेव्हा एक ॲटम हे जर का एलिमेंट आहे तर ते एक नवीन एलिमेंट तयार होतं जेव्हा अल्फा पार्टिकल बाहेर पडतोय तेव्हा. आहे ठीक. अल्फा पार्टिकल पॉझिटिव्ह चार्ज घेऊन बाहेर पडतो म्हणजे याच्याकडे 4नी कमी होतो, हा 2नी कमी होतो, नवीन एलिमेंट तयार होतं, अल्फा पार्टिकल प्लस एनर्जी तयार होते. हा झाला पहिला मुद्दा किंवा पहिल्या पार्टिकलचं डिकेइंग. क्लिअर इथंपर्यंत? ठीक आहे. दुसरा पार्टिकल आहे आपला बीटा पार्टिकल. डिकेइंग ऑफ बीटा पार्टिकल. जेव्हा एखादा बीटा पार्टिकलचं डिकेइंग होतं. बीटा पार्टिकल म्हणजे कोणतं आहे? बीटा पार्टिकल म्हणजे आहे इलेक्ट्रॉन. आहे बरोबर. आता इलेक्ट्रॉन आपण लिहिताना कसं लिहितो? हा आहे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता असणार आहे? -1 असणार आहे. इलेक्ट्रॉनचं मास किती असतं? निग्लिजिबल असतं, म्हणजे 0 कन्सिडर करायचं. इलेक्ट्रॉनचं मास काउंट करण्यासारखंच नसतं. म्हणजेच आपण ते बीटा पार्टिकल म्हणजे आपण काय म्हणतो? बीटा पार्टिकल कोणासारखं? बीटा पार्टिकल म्हणजे थोडक्यात आपण त्याला इलेक्ट्रॉन म्हणतो. आहे बरोबर. बीटा पार्टिकल म्हणजे आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला आपण डिनोट कसं करतो? E-1. आहे बरोबर. इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. बीटा पार्टिकल सुद्धा कसं असणार आहे? निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. पण आपण जेव्हा ॲटॉमिक मास काउंट करतो, ॲटॉमिक मास अणुवस्तुमानांक, ॲटॉमिक मास, तेव्हा आपण काय दोघांची बेरीज करतो? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन करतो आपण. आहे बरोबर. इलेक्ट्रॉनला घेतो का? नाही. का? कारण इलेक्ट्रॉनचं मास फारच कमी असतं, 0च्या बरोबर असतं. आहे बरोबर. म्हणून आपण काय करायचं आहे? 0 असं त्याचा मास कन्सिडर करायचं आहे. आहे बरोबर. 0 हे झालं मास इलेक्ट्रॉनचं. आता लक्ष द्या की जेव्हा एखाद्या इलिमेंटमधून एक्स हे इलिमेंट आहे, ठीक आहे, इलिमेंट कोणता आहे? एक्स हे इलिमेंट आहे, याच्यामधून एखादा बीटा पार्टिकल बाहेर पडतोय, याच्यामधून बीटा पार्टिकल बाहेर पडतोय. एक्स या एलिमेंटचं ॲटॉमिक मास किती आहे? ए एवढं आहे, ज्याने आपण डिनोट करतो तेच घेऊयात. एक्स या पार्टिकलचा ॲटॉमिक नंबर किती आहे? झेड एवढा आहे. क्लिअर. याच्यामधून बाहेर काय पडला? एक बीटा पार्टिकल बाहेर पडला. आता जेव्हा एखादा बीटा पार्टिकल एखाद्या एलिमेंटमधून बाहेर पडेल ना, हे एक एलिमेंट आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे, स्टेबल नाही आहे, अनस्टेबल आहे, याला स्टेबल व्हायचं आहे, याने काय बाहेर टाकला? बीटा पार्टिकल बाहेर टाकला. मग बीटा पार्टिकल बाहेर टाकल्यानंतर नवीन एलिमेंट तयार झालं. न्यूक्लिअर रिॲक्शन आहे ना, डिरेक्ट काय होणार आहे? नवीनच एलिमेंट तयार होणार आहे. एका ॲटमचं कन्व्हर्जन डिरेक्ट दुसऱ्या ॲटममध्ये होणार आहे एनर्जी बाहेर टाकल्यानंतर. वाय हे एलिमेंट तयार झालं. वायचं ॲटॉमिक मास किती असतं? ए एवढंच असतं, म्हणजे जेवढं एक्सचं आहे तेवढंच ॲटॉमिक मास कोणाचं असतं? वायचं असतं. म्हणजे ॲटॉमिक मास म्हणजे थोडक्यात जेव्हा एखाद्या एलिमेंटमधून बीटा पार्टिकल बाहेर पडतोय तेव्हा नो चेंज इन ॲटॉमिक मास. पहिली गोष्ट, ॲटॉमिक मास बदललं का? नाही, काहीच बदल नाही झाला. पण ॲटॉमिक नंबर जो आहे तो होतो Z+1. म्हणजेच याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? Z एवढा आहे. जे नवीन एलिमेंट तयार झालं त्याचा ॲटॉमिक नंबर किती झाला? Z+1 झाला. मग आपण असं म्हणू शकतो का? ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. एकनी वाढतोय याचा ॲटॉमिक नंबर. एक्झाम्पलच्या थ्रू समजूयात. ठीक आहे. आपण पहिलं एलिमेंट घेतलं. आपण कोणतं घेतलं? नेपच्युनियम घेतलं. पहिलं एलिमेंट आहे नेपच्युनियम. नेपच्युनियमचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं माहिती आहे का?
इथेच लिहूयात. नेप्च्युनियमचं कन्व्हर्जन होतं प्लुटोनियममध्ये. ठीक आहे. नेप्च्युनियम आपण डिनोट कशाने करतो ते करतो आपण NP डिनोट करतो. नेप्च्युनियम डिनोट करतो आपण NP की ज्याचा ॲटॉमिक मास आहे 238, ज्याचा ॲटॉमिक मास आहे 238 आणि ॲटॉमिक नंबर आहे 93 आहे. बरोबर. याच्यामधून बाहेर काय पडला, एखादा बीटा पार्टिकल बाहेर पडला. बाहेर काय पडतोय, बीटा पार्टिकल बाहेर पडतोय आहे. बरोबर. काय होईल, ॲटॉमिक मास आहे तेवढंच राहील. नेप्च्युनियमचं काय होतंय, प्लुटोनियम होतंय. प्लुटोनियम कशाने डिनोट करतो आपण, PU नी डिनोट करतो, PU नी आहे. बरोबर. काय होईल, ॲटॉमिक मास आहे तेवढं 238, पण ॲटॉमिक नंबर +1 होईल. 93 अधिक 1 किती होणार, 94. क्लिअर का. कोणतंही एलिमेंट घेऊयात, XYZ. ठीक आहे, इथे एक्स घेतलं ना, एक्सच घेऊयात. एक्स आहे, एक्सचा ॲटॉमिक मास आहे, एक्सचा ॲटॉमिक मास आहे 134. एक्सचा ॲटॉमिक आपण कन्सिडर करतोय, असं कोणतं एलिमेंट नाही, हे चुकलंच असं नाही, आपण जस्ट कन्सिडर करतोय. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, ॲटॉमिक मास आहे 134, ॲटॉमिक नंबर आहे 54, ॲटॉमिक नंबर आहे 54. बीटा पार्टिकल बाहेर पडला. काय होईल, एक्सचं काय झालं, वाय झालं, ॲटमच चेंज झाला. चेंज होतोय का ॲटॉमिक मासमध्ये, नाही. किती राहणार, 134च राहणार. पण ॲटॉमिक नंबरमध्ये 1 नी वाढ होते, +1 होतो. म्हणजे 54 + 1 54 अधिक 1 किती होतात, 55. हे काय झालं, जेव्हा बीटा पार्टिकल्सचं डिकेइंग ऑफ बीटा पार्टिकल चेंज कसा होतो, कळालं का. क्लिअर का. 2 एक्झाम्पल लक्षात राहिले का. प्लुटोनियमचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे, नेप्च्युनियममध्ये होते. क्लिअर का. कन्व्हर्जन कशामध्ये होते, प्लुटोनियममध्ये होते. आणि एक बीटा पार्टिकल बाहेर पडतोय. बीटा बाहेर पडतोय म्हणजेच इथे ना आपण असं पण लिहू शकतो E-1 0, कारण बीटा पार्टिकल म्हणजेच काय आहे, आपला इलेक्ट्रॉन आहे. नंतरचं आहे डिकेइंग ऑफ गॅमा पार्टिकल. डिकेइंग ऑफ गॅमा पार्टिकल. जेव्हा एखाद्या गॅमा पार्टिकलचं डिकेइंग होतं ना, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, गॅमा पार्टिकल हा एकटा बाहेर नाही पडत, कोणाला ना कोणाला घेऊन पडतो. म्हणजे आयदर अल्फाला घेऊन पडेल किंवा बीटाला घेऊन पडेल. ठीक आहे ना. मग एक एक्झाम्पल आपण घेऊयात. एक्झाम्पल आपण घेतलं, युरेनियमचं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आपण पाहतोय गॅमा पार्टिकल्सचं डिकेइंग. ठीक आहे. तो कोणासोबत पडेल, आयदर अल्फासोबत पडेल किंवा बीटासोबत पडेल आहे. बरोबर. आपण एक्झाम्पल घेतलं युरेनियम 238. किती आहे याचा, 92 आहे. बरोबर. ॲटॉमिक नंबर किती आहे युरेनियम 238चा, 92 आहे. बरोबर. आता जेव्हा अल्फा पार्टिकल बाहेर पडतो ना, तेव्हा अल्फा पार्टिकल ना 2 एनर्जी फॉर्ममध्ये बाहेर पडतो. ठीक आहे. म्हणजे असं म्हणूयात आपण 2 फॉर्ममध्ये बाहेर पडतो अल्फा पार्टिकल. पहिला अल्फा पार्टिकल बाहेर पडतोय की ज्याची एनर्जी 4.147 असू शकते, 4.147, आणि दुसरा असू शकतो ज्याची एनर्जी आहे 4.195 मेगाव्होल्ट आहे. ठीक. एवढी अशी एनर्जी याची असू शकते. मग जर का कन्सिडर करूयात आपण, जर का 4.147 वाला अल्फा पार्टिकल बाहेर पडतोय ना, तर त्याच्यामध्ये चेंज तसाच होणार आहे जसा आपण आधी पाहिला. कसा, की याचा ॲटॉमिक नंबर कितीनी कमी होईल, कितीनी कमी होईल, म्हणजे युरेनियम चेंज झाला आणि युरेनियमचं तयार काय होतं, युरेनियमपासून तयार होतो थोरियम, की ज्याचा ॲटॉमिक नंबर 234 असेल आणि हा 2नी कमी होईल, हे असेल 90, प्लस बाहेर काय पडला, एक अल्फा पार्टिकल पडला. अल्फालाच आपण असं म्हणू शकतो का, अल्फालाच आपण हेलियम 4-2 असं सुद्धा म्हणू शकतो, येस म्हणू शकतो. आणि त्याच्याच सोबत कोण बाहेर पडतो, गॅमा पार्टिकल बाहेर पडतो, की ज्याच्यावर कोणताच चार्ज नसतो आणि तरी तो जो बाहेर पडला तरी तो फक्त काहीतरी बॅलन्स करण्यासाठी बाहेर पडू शकतो आहे. ठीक. म्हणजे एनर्जीच्या फॉर्ममध्ये तो बाहेर पडतोय. बाकी त्याच्यामुळे, कोणामुळे, या गॅमा पार्टिकलमुळे याच्या ॲटॉमिक मासमध्ये किंवा ॲटॉमिक नंबरमध्ये कोणताही बदल होत नाही. ठीक आहे. मग ते डिपेंड करतं की तो जो गॅमा पार्टिकल बाहेर पडतोय तो ऐदर अल्फा घेऊन बाहेर पडतोय की बीटा घेऊन बाहेर पडतोय, आणि त्या पद्धतीने या एलिमेंटमध्ये चेंज होतो. हे झालं यांचं
डिकेईंग पार्टिकल्सचं आहे, बरोबर. हाफ लाईफ जो पिरियड आहे किंवा हाफ लाईफ असं आपण कसं काउंट करतो याच्यावरचे आपण PYQs डिस्कस करताना तो पार्ट डिस्कस करणार आहोत इन डिटेलमध्ये. आता इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा की नेमकं डिकेईंग म्हणजे काय. अल्फा पार्टिकल बाहेर जातोय, बीटा पार्टिकल बाहेर जातोय, तेव्हा कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये फरक पडतोय. न्यूक्लियर रिॲक्शन होते, न्यूक्लियर रिॲक्शन होणार आहे म्हणजे नवीनच एलिमेंट फॉर्म होणार आहे. नंतरचा पार्ट आहे न्यूक्लियर रिॲक्शन, ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे आधीच. आताच आपला पार्ट आहे ट्रान्सम्युटेशन. आत्ताच आपला पार्ट आहे ट्रान्सम्युटेशन आहे, बरोबर. ट्रान्सम्युटेशनचा अर्थ काय होतो, साधा आहे, ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सम्युटेशनचा अर्थ काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन. मग हे ट्रान्सफॉर्मेशन कोणाचं, हे ट्रान्सफॉर्मेशन करायचं कोणाचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं आहे एखाद्या स्टेबल न्यूक्लियायचं. एखाद्या स्टेबल न्यूक्लियायचं ट्रान्सफॉर्मेशन आपण करतोय एखाद्या दुसऱ्या ॲटममध्ये अनादर न्यूक्लियाय, इन अनादर न्यूक्लियाय. मग ती इदर स्टेबल असेल, ती इदर स्टेबल असेल किंवा अनस्टेबल असेल. झालं ट्रान्सम्युटेशन कन्सेप्ट लक्षात आली. पहिला मुद्दा आहे, बरोबर. मग ते कसं असेल, इदर रेडिओ ॲक्टिव्ह असेल किंवा रेडिओ ॲक्टिव्ह नसेल. आहे, बरोबर का. क्लिअर हा मुद्दा. वर हे वाला जे तयार होणार असतं ते रेडिओ ॲक्टिव्ह असू शकतं. ट्रान्सम्युटेशन ही टर्म क्लिअर झाली का. काय सांगितलं, ट्रान्सम्युटेशन म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन कशाचं, स्टेबल न्यूक्लियसचं. कशामध्ये, दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये की ते स्टेबल पण असू शकतं, अनस्टेबल पण असू शकतं. दॅट्स इट. ऑलरेडी दोघांमधला जो डिफरन्स आहे न्यूक्लिअर रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन, तो आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा राहतो तो म्हणजे आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी. आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे जिथे आपण हा ट्रान्सम्युटेशनचाच एक प्रकार येतो. आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी, आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी. ट्रान्सम्युटेशनचाच एक प्रकार येतो ज्याच्यामध्ये आपण एखाद्या इलिमेंटमधून, फॉर एक्झाम्पल आपण नाही का कोणत्याही एखादा XYZ इलिमेंट घेतलं, त्याच्यामधून आपण एखादा इलिमेंट किंवा एखाद्या पार्टिकलचं इमिशन होतं आहे, जे अल्फा बीटा गॅमा यांच्यापैकी कोणीही असू शकतं. यांच्यामधून एकाचं इमिशन होतं आहे, तर मग त्यांच्यामध्ये चेंज कशा पद्धतीने होतो आहे, बरोबर. आणि या प्रकाराने तयार केलेले जे इलिमेंट असतात त्यांना आपण आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्ह इलिमेंट असं म्हणतो. आहे क्लिअर. नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन. नंतरची टर्म आपल्याला जी डिस्कस करायची आहे ती आहे न्यूक्लिअर फ्युजन. न्यूक्लिअर फ्युजनलाच आपण मराठीमध्ये म्हणतो केंद्रकीय विखंडन. न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे आपण म्हणतो केंद्रकीय विखंडन. याच्यामध्ये काय होतं, एखादा हेवी न्यूक्लियस असतो किंवा हेवी न्यूक्लियाय सुद्धा आपण म्हणू शकतो, आहे, बरोबर. याचं ब्रेकडाऊन होतं, विखंडन होतं आहे, म्हणजे दोघे सेपरेट होणार आहेत. ही एक न्यूक्लियाय सेपरेट होणार आहे, सेपरेट होऊन दोन लाइटर न्यूक्लियाय तयार करते, दोन हलकी केंद्रक तयार करते. ही जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण म्हणतो न्यूक्लिअर फ्युजन, आहे, बरोबर. त्याच्याच सोबत बाहेर काय टाकते, एनर्जी बाहेर टाकते. क्लिअर का हा मुद्दा. नंतरची अजून एक टर्म आहे ती आहे न्यूक्लिअर फ्युजन, म्हणजेच त्याला आपण म्हणतोय केंद्रकीय सम्मिलन. न्यूक्लिअर फ्युजन. न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन आपण जेव्हा लाईटचा स्टडी केला, आपण जेव्हा साऊंडचा स्टडी केला, स्पेसिफिकली लाईटचा आपण जेव्हा स्टडी केला तेव्हा आपण तिकडे ते डिस्कस केलेलं होतं की लाईटमध्ये काय होत होतं, दोन हेलियमची केंद्रकं एकत्र येऊन दोन हायड्रोजन हलके केंद्रकं एकत्र येऊन हेलियमचं एक जड केंद्रक तयार करत होते की ज्यांचा ॲटॉमिक मास हे मूळ वस्तुमानापेक्षा कमी होतं, आहे, बरोबर. ज्यांचं तयार होणारं जे नवीन इलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास हे काय होतं, कमी होतं. एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये समजावून घेऊयात. न्यूक्लिअर फ्युजन.
न्यूक्लिअर फ्युजनचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो, कारण इकडे थोडेसे पोल्युशनवाले चान्सेस कमी असतात. कार्बन डायऑक्साईड कमी तयार होतं आहे किंवा इतर जे काही नाही का नायट्रोजन ऑक्साईड आहे, सल्फर आहे, हे कमी प्रमाणात तयार होतं. सो पोल्युशन होण्याचे चान्सेस कमी असतात. फक्त फरक हा असतो की या रिॲक्शनसाठी आपल्याला टेम्परेचर जे आहे ना ते फार जास्त प्रमाणात लागतं. ठीक आहे, इकडे टेम्परेचर फार जास्त लागत नाही. आणि अजून एक मुद्दा या दोघांमधला एक डिफरन्स सांगायचा झाला तर न्यूक्लिअर फ्युजनमध्ये जी एनर्जी प्रोड्यूस होते ना ती थोडीशी कमी प्रमाणात तयार होते. इकडे जी ऊर्जा तयार होते ती अतिशय जास्त प्रमाणात तयार होणारी ऊर्जा असते. कशामध्ये? न्यूक्लिअर फ्युजनमध्ये. न्यूक्लिअर फ्युजन आपण ऑलरेडी एकदा एक्झाम्पल हे डिस्कस केलं आहे, बघूयात आपण. समजा हायड्रोजनची 2 केंद्रक आहेत. ठीक आहे, हायड्रोजन 2 आहेत, ॲटॉमिक नंबर आहे 1 1 म्हणजे प्रोटॉनची संख्या 1. याचा ॲटॉमिक मास आहे 2, याचा आहे 3, म्हणजेच हा कोण झाला? ड्यूटेरियम झाला. हा झाला ड्यूटेरियम, हा झाला ट्रिटियम, हा झाला ट्रिटियम. ट्रिटियमवर प्रश्न आलेला होता हाफ लाईफ काढण्यावरती. ठीक आहे, आपण तो ऑलरेडी एक व्हिडिओ आहे केलेला, त्याच्यामध्ये डिस्कस केला आहे आपण तो. ड्यूटेरियम आणि ट्रिटियम ही 2 केंद्रकं एकत्र येतील, हलकी केंद्रकं एकत्र आली. दोघांनी तयार केलं हेलियमचं एक जड केंद्रक. दोघांनी एक हेलियमचं जड केंद्रक तयार केलं की ज्याचं ॲटॉमिक मास किती आहे? हेलियमचं किती असतं? 4 आणि ॲटॉमिक नंबर किती असतो? 2. ठीक आहे, 1 1 2 तर झालं इथे, तर आपण मान्य करू शकतो. पण इथे 2 3 अधिक 2 किती व्हायला हवे? 5 व्हायला हवे. इथे मिळाले आपल्याला 4. म्हणजे एकनी जे वस्तुमान कमी झालंय ना त्या कमी झालेल्या वस्तुमानाचं रूपांतर होतं एनर्जीमध्ये. कशामध्ये होतं? एनर्जीमध्ये. मग ती एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये असते? लाईट एनर्जी असते आणि दुसरी असते हीट एनर्जी, म्हणजेच प्रकाश ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा. आहे क्लिअर इथंपर्यंत? तर हे झालं या 2 प्रकारच्या रिॲक्शन ज्यांचा आपण बऱ्याच ठिकाणी यूज करतो. त्यानंतर काही अजून आत्ता मगाशी जे तुम्हाला सांगितले ना ते न्यूक्लिअर फ्युजनमध्ये नाही आहेत, ते आहेत न्यूक्लिअर पॉवर आहे, ज्याला आपण न्यूक्लिअर पॉवर. न्यूक्लिअर पॉवर. पॉवर हा वर्ड आला ना की तो नेहमी कशाशी रिलेटेड असेल? इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड असेल. आहे बरोबर. मग याच्यामध्ये सुद्धा काय तयार होते? ऊर्जाचं तयार होते. आहे बरोबर. फक्त ही कशी असते? थोडीशी एन्व्हायरमेंटली सुटेबल असते. आहे बरोबर. जसं की मी आत्ता सांगितलं की कार्बन डायऑक्साईड तयार होत नाही आहे, CO2 तयार होत नाहीच तयार होते, सल्फर नाहीच होत आहे, नंतर नायट्रोजन ऑक्साईड नाहीच तयार होत आहे. म्हणजे कसं आहे? पोल्युशन कंट्रोल करणारी मेथड आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी फार जास्त तयार होते की जिचा यूजसुद्धा बऱ्याच ठिकाणी केला जातो. आहे ठीक. नंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे आपले रेडिओ ॲक्टिव्ह जे आयसोटोप्स आहेत वेगळे वेगळे, त्या आयसोटोप्सचे यूजेस आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला इकडे चार्ट दिसतोय एक तुमच्या स्क्रीनवरती, आपल्याला तो 12thच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेला चार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 11thच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेला तो चार्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की पहिले आपण एखाद्या डायग्नोसिससाठी आपण कोणते एलिमेंट यूज करतो आणि त्याच्यानंतर एखाद्या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी आपण कोणते कोणते आयसोटोप्स यूज करतो. या आयसोटोप्सवरती अनेकदा प्रश्न विचारलेले आहेत, मॅच द पेअर्समध्ये आलेले आहेत, स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये आलेले आहेत. एकदा आपण ते डिस्कस करूयात. बघा, सगळ्यात पहिलं एलिमेंट, पहिला जो चार्ट तुम्हाला दिसतो या दोघांमधला, तो आहे डायग्नोस्टिक रेडिओ आयसोटोप्सवरती. आहे बरोबर. रेडिओ आयसोटोप्स. आता रेडिओ आयसोटोप्स आपण बऱ्याच ठिकाणी यूज करतो नाही का. हा चार्ट एक्सप्लेन केल्यानंतर आपल्याला एक प्रश्न विचारलेला होता 2020च्या राज्यसेवेला, तो आपण डिस्कस करू. बघा, सगळ्यात पहिलं आहे डायग्नोस्टिक रेडिओ आयसोटोपमधलं पहिलं आहे क्रोमियम 51. त्याचा हाफ लाईफ पिरियड तुम्हाला दिलाय 28 days. इमिटेड पार्टिकल, कोणता पार्टिकल तो इमिट करतो? गॅमा पार्टिकल इमिट करतो आणि त्याचे यूजेस तुम्हाला दिलेले आहेत स्प्लिन इमेजिंगमध्ये. स्प्लिन हा एक आपला पार्ट आहे, एक डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट म्हणूयात किंवा इंटरनल ऑर्गन आहे तो आपला एक. नंतरचा आयसोटोप आहे आयर्न 59 की ज्याचा हाफ लाईफ पिरियड आहे 45 days. इमिटेड पार्टिकल कोणते कोणते आहेत? बीटा आहे आणि गॅमा आहे. अल्फा बीटा एकत्रित कधीच बाहेर येत नाहीत, हे आधीच सांगितलेलं होतं. आहे बरोबर. बीटा आणि गॅमा येऊ शकतात किंवा अल्फा आणि गॅमा येऊ शकतात, पण अल्फा आणि बीटा दोन्ही एकाच वेळी नाही येऊ शकत. हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे, दोन्ही एका वेळी बाहेर पडणार नाहीत. ही कंडिशन नेहमी लक्षात ठेवायची. आपण यूजेस त्याचे करतो की काही बोन मॅरो फंक्शन्समध्ये. ठीक आहे, डायग्नोसिसमध्ये त्याच्या काही.
नंतरचे आहेत आपण ट्रीटमेंटमध्ये कोणते कोणते यूज करतो, ॲज अ थेरपी म्हणून कोणते कोणते आयसोटोप्स आपण यूज करतो. बघा, पहिला आहे ल्युकेमिया, म्हणजे ज्याला आपण ब्लड कॅन्सर असं सुद्धा म्हणतो, त्याच्यासाठी आपण यूज करतो फॉस्फरस 32 हा आयसोटोप आहे फॉस्फरसचा, की ज्याचा हाफ लाईफ पिरियड आहे 14 डेज 14 दिवस. इमिटेड पार्टिकल आहेत बीटा. नंतरच आहे कोबाल्ट 60, अनेकदा विचारलेला आहे कोबाल्ट 60. आता लक्षात ठेवा, त्यांच्या युजेसवरती तर प्रश्न विचारलेला आहे, हाफ लाईफ पिरियड यांचे लक्षात ठेवा. आणि दुसरं आहे इमिटेड पार्टिकल्स. ठीक आहे ना, एक्सपेक्टेड म्हणून एक तर लक्षात ठेवा, कारण युजेसवरती अनेकदा वारंवार प्रश्न विचारून झालेत, प्रत्येक एक्झामला एक तरी कन्फर्मच असतो. सो मग आता लक्षात ठेवताना हाफ लाईफ पिरियड आणि इमिटेड पार्टिकल दोन्ही लक्षात ठेवा. नंतरचा आहे कोबाल्ट 60, 5.3 इयर्स हाफ लाईफ पिरियड आहे. इमिटेड पार्टिकल आहेत बीटा आणि गॅमा, आणि आपण त्याला यूज करतो कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये. नंतरचा आहे आयोडीन 131, हाफ लाईफ पिरियड आहे 8 डेज. नंतरचा आहे इमिटेड पार्टिकल बीटा अँड गॅमा, आणि यूजेस आहे द ट्रीटमेंट ऑफ थायरॉइड कॅन्सर. नंतर आहे रेडियम 226, हाफ लाईफ पिरियड आहे 1620 इयर्स, 1620 इयर्स. नंतर आहे इमिटेड पार्टिकल बीटा आणि गॅमा, आणि आपण त्याचा यूज करतो ट्यूमर्समध्ये. ठीक आहे, ट्यूमर्सच्या ट्रीटमेंटमध्ये. हे आहे तर काही महत्त्वाचे यूजेस. त्यानंतर लक्ष द्या, आपल्याला 2020च्या राज्यसेवेला एक प्रश्न विचारलेला होता, ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी तो प्रश्न होता रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्सवरतीच होता, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 2 आयसोटोप्सबद्दल विचारलेलं होतं. कोणते 2 आयसोटोप्स होते ते? कार्बन 12 होतं एक, आणि कार्बन 14 एक होतं. कार्बन 12 आणि कार्बन 14 असे 2 एलिमेंट होते, कार्बन 12 आणि कार्बन 14. कार्बन ॲटॉमिक नंबर 6 आहे. क्लिअर? फक्त चेंज काय होते? ॲटॉमिक मास. ॲटॉमिक नंबर सेम, ॲटॉमिक मास डिफरंट. आयसोटोप्स आहे. बरोबर. आता लक्ष द्या, प्रश्न असा होता की जेव्हा मृत प्राणी असतील किंवा वनस्पती असतील, यांच्यामध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14चा जो रेशो आहे ना, तो बदलत जातो. ठीक आहे, आणि पहिलं स्टेटमेंट काहीतरी होतं, आता मला ते एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण त्याच्यातले दोन्ही स्टेटमेंट जे होते करेक्ट होते. ऑलरेडी आपण ते ॲनालिसिस जे आहे ना घेतलेलं, त्याच्यामध्ये आपण ते डिस्कस केलेलं आहे. पुढे बघा, इकडे कार्बन 14 जो आहे ना, तो ॲटमॉस्फिअरच्या अपर लेअरमध्ये तयार होतो. ठीक आहे, म्हणजे जी वरची लेअर असते तिकडे तयार होतो. हा कार्बन 14 जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो ना, तेव्हा तो काय तयार करतो? 14 CO2 तयार करतो. म्हणजे कार्बन की जो कोणता वाला आयसोटोप आहे? 14 वाला आयसोटोप आहे. हा जो आहे ना कार्बन 12, तो जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा तो हा वाला कार्बन डायऑक्साईड तयार करतो. आहे. बरोबर. आणि आपल्याला एक बेसिक गोष्ट माहिती आहे की वनस्पती असतील ज्या स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी उपयोग कशाचा करतात? प्रकाश, लाईट एनर्जी, आणि दुसरं येतं कार्बन डायऑक्साईड. मग तो कार्बन डायऑक्साईड ना या दोन्ही फॉर्ममध्ये असतो. कार्बन डायऑक्साईड या दोन्ही फॉर्ममध्ये ॲब्सॉर्ब केला जातो प्लांटकडून, आणि ज्याच्यापासून काय तयार केलं जातं? अन्न तयार केलं जातं. आणि जेव्हा आपण ग्रीन व्हेजिटेबल्स खातो, ऑलरेडी त्यांच्याकडे कार्बन डायऑक्साईड आहे. बरोबर. अजून एक गोष्ट आपण बायोमॉलिक्यूल शिकताना तुमच्या लक्षात येईल की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमधले जे काही लिव्हिंग एलिमेंट आहेत, नॉन लिव्हिंग किती का काही असे ना, ठीक आहे, म्हणजे अर्थ क्रस्ट आहे किंवा इतर जे काही रॉक्स आहेत, सॉईल आहे, यांच्यामध्ये असलेलं बायोमॉलिक्युल्सचं प्रमाण आणि आपल्या शरीरामध्ये असलेलं बायोमॉलिक्युल्सचं प्रमाण यांच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. म्हणजे आपल्यामध्ये ते प्रमाण जास्त असतं, त्यांच्यामध्ये नॉन लिव्हिंगमध्ये ते कमी असतं. ठीक आहे. मग इकडे लिव्हिंगमध्ये प्लांटही येत आहेत आणि ॲनिमलसुद्धा येत आहेत. मग आपण जेव्हा एखादे व्हेजिटेबल्स खातोय, काही वनस्पतीजन्य भाज्या खातोय, अशा वेळे हा कार्बन 12, कार्बन 14 मानवी शरीराचा एक भाग बनून जातो. आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती किंवा कोणताही प्राणी असेल, एखादा मनुष्य असेल, तो जिवंत आहे, वनस्पती जिवंत आहे, तोवर त्यांच्यामध्ये हा कार्बन 12 आणि कार्बन 14चा जो रेशो आहे ना, तो मेंटेन केला जातो. मेल्यानंतर काय होत जातं? त्याचं डिकेइंग होत जातं, कारण आपल्याकडून हा इनटेकच बंद होतो. आहे. बरोबर. सो मग यांच्या हाफ लाईफ पिरियडनुसार त्यांचं काय होत जातं? डिकेइंग होत जातं. आणि हे त्याचं आन्सर होतं ह्या दोन्ही प्रश्नांचं, की ते दोन्ही आन्सर बरोबर होते की त्यांच्यामध्ये तो रेशो बदलतो, आणि जोवर ते जिवंत आहेत तोपर्यंत तो रेशो जो असतो तो काय असतो? कॉन्स्टंट असतो. याच्यानंतर काही जे युनिट्स आहेत रेडिओ ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड, हिस्ट्री ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी असे जे काही मुद्दे आहेत ते आपण आपल्या पुढच्या जे
लेक्चरमध्ये नाही, पुढच्या तुमच्या नोट्समध्ये ते तुम्हाला मेन्शन करून दिले जातील. ठीक आहे. होप सो हा जो रेडिओ ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड पार्ट होता तो तुम्हाला समजलेला आहे. याच्यामध्ये अभ्यासायचं सगळ्यात महत्त्वाचं अल्फा बीटा गॅमा पार्टिकल्सचं इमिशन कसं होतं, त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत, त्यांचं स्पीड किती आहे, कोणाकोणापेक्षा जास्त आहे, त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर, त्यांची आयनायझेशन पॉवर. तुमच्या एकदा चार्ज लक्षात राहिले ना, मग ह्या दोन्ही गोष्टी लक्षात राहतात. अल्फा पार्टिकल हेवी आहेत, दूरपर्यंत जाणार नाही आहेत, म्हणजे कमी प्रमाणात, पेनिट्रेटिंग पॉवर कमी असेल, लवकरच थोड्याच अंतरावर पोहोचतील. नंतर जे बीटा पार्टिकल कसे आहेत, अल्फापेक्षा थोडे हलके आहेत, मग अल्फापेक्षा जास्त लांब जातील, म्हणजेच त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर जास्त असेल. गॅमा जे आहेत ते अगदीच हलके आहेत, त्यांच्यावर चार्जच नाही आहे कोणता, हलके आहेत, मग ते अतिशय जास्त दूरपर्यंत जाऊ शकतात आहे, बरोबर. मग त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर सगळ्यात जास्त. आयनायझेशन पॉवर सगळ्यात जास्त चार्ज कोणाकडे आहे, +2 चार्ज कोणाकडे आहे, अल्फा पार्टिकलकडे. मग तो जेव्हा एखाद्या मीडियमवरून पास होईल, एकमेकांवरती आदळत जाईल, म्हणजे चार्ज त्यांना देत जाईल, काय होणार आहे, आयनायझेशन पॉवर जास्त. बीटा पार्टिकल आयनायझेशन पॉवर कमी, अल्फापेक्षा कमी. गॅमा पार्टिकल आयनायझेशन पॉवर अगदीच कमी, कारण कोणताच चार्ज नाही आहे. ठीक. ह्या अशा पद्धतीने त्यांच्या काही प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचे. स्पीड कोणाचं जास्त असेल, काय, सगळ्यात जास्त स्पीड असतं गॅमा पार्टिकलचं, लाईटच्या स्पीड एवढं, 3 × 10⁸ मीटर/सेकंड. या सगळ्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यांचं डिकेइंग, अल्फा पार्टिकल गेल्यानंतर काय होतं, ॲटॉमिक नंबर 2 कमी होतो, ॲटॉमिक मास 2 4 कमी होतं आहे, हा मुद्दा. बीटा पार्टिकल पास झाला, बीटा पार्टिकल बाहेर पडला, ॲटॉमिक मास चेंज होत नाही आहे, ॲटॉमिक नंबर 1 कमी होतो आहे. क्लिअर. गॅमा पार्टिकल गेल्यानंतर काहीच फरक पडत नाही, पण फरक केव्हा पडेल, गॅमासोबत अल्फा आहे की बीटा आहे त्यानुसार त्याच्यामध्ये फरक पडेल. क्लिअर का मुद्दे. हा होता सगळा रेडिओ ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड पार्ट. आता तुम्हाला लक्षात ठेवताना जेव्हा तुम्ही आयसोटोप्स कराल, रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स प्रिपेअर कराल, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचा हाफ लाईफ पिरियड आणि इमिटेड पार्टिकल जे चार्ट फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला दाखवलं ते दोन्ही लक्षात ठेवायचे, आणि त्याचबरोबर त्यांचे युजेस, कारण युजेसवरती वारंवार प्रश्न आलेला आहे. आता सतत युजेसच विचारणं नाही, थोडंसं त्याच्या एरियाच्या बाजूला जाऊन सुद्धा थोडंसं काही विचारू शकतात. सो ते दोन्ही मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. होप सो हा पार्ट समजलेला असेल. याच्या पुढचा जो पार्ट असेल, पुढच्या लेक्चरमध्ये केमिस्ट्रीचा पण सुरू करतोय, तो आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. थँक्यू व्हेरी मच.